श्री स्वामी समर्थ. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीरावरील 11 जागांवरील तीळ सांगतात तुमचे भविष्य, सांगतात तुमचे भाग्य. कपाळ, जर तुमच्या कपाळावर तीळ असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये मोठे यश मिळेल. हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, हे सूचक आहे. तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठेल असे सूचित करते. जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्य रेषेवर तीळ जर असेल तर ती दानशूर बरोबरच भाग्यवानही दर्शवते आणि प्रवासाच्या मोठ्या संधी देखील दर्शवते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकसुद्धा करा. दुसरा, मान. मानेवरील तीळ संयम आणि बुद्धिमत्ता दर्शवते. या स्त्रिया हुशार असतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवनात कठोर परिश्रम करतील. या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकले नाही तर त्याच्या आयुष्यामध्ये मोठी उंची गाठेल. तिसरा आहे भुवया. भुवयांच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात. त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी, जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते. जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुवयावर तीळ असेल तर ते संपत्ती दर्शवत असते. याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि आयुष्यामध्ये कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तथापि ते कमावलेले पैसे देखील खर्च करतील आणि बचतसुद्धा कमी होईल. हनुवटी. हनुवटीवर असणारा तीळ असे दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामामध्ये नशिबाची चांगली साथ लाभत आहे. अशा व्यक्तीला कमी श्रमांमध्ये चांगले ऐश्वर्य प्राप्त होतं. तसेच त्याला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ लाभते. पुढे पाचवं पाहूया, जिभेवरील तीळ. जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते, पण जिभेच्या अग्रावर तीळ असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करू शकतो. सहावा, कानावरील तीळ. कानावर तीळ असणं हे ऐश्वर्य संपन्न आयुष्याचे लक्षण मानलं जातं. अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यामध्ये मागे पुढे पाहत नाहीत. कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात. आता पुढे पाहूया सातवा, डोक्यावरील तीळ. मस्तकावरचा तीळ हा केस संपूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो. जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो. अशा व्यक्तीच्या नशिबी राजयोग असतो. त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयामध्ये यशस्वी होऊ शकतात. आता पाहूया आठवा, डोळ्यातील तीळ. उजव्या डोळ्यात तीळ असलेल्या माणसाला कमी श्रमांमध्ये जास्त संपन्नता मिळण्याची शक्यता असते. अशा माणसाला नशिबाची मोठी साथ मिळालेली दिसून येते. डाव्या डोळ्यामध्ये तीळ असणारा माणूस हा काहीसा उद्धट स्वभावाचा असू शकतो. आता पाहूया नववा, चेहऱ्यावरील तीळ. मुखांच्या दोन्ही बाजूस तीळ असलेल्या व्यक्तीचे आयुष्य हे संतुलित मानलं जातं. असा तीळ असणाऱ्या स्त्रिया उपजतच सुंदर आणि बुद्धिमान असतात. याशिवाय ओठ आणि नाकाच्या मधोमध असणारा तीळ, गाळावरील तीळ ही तर सौंदर्याची लक्षणं आहेतच. आता पाहूया दहावा, नाकावरील तीळ. नाकावरचा तीळ माणसाच्या मानसिक चपलतेची खूण आहे. अशी माणसं फार वेगानं विचार करणारी असतात. त्याचबरोबर या व्यक्ती फार लवकर क्रोधित होतात. नाकाच्या उजव्या बाजूला असणारा तीळ हा कमी श्रमामध्ये उत्कर्ष मिळण्याची शक्यता दर्शवतो. तर डाव्या बाजूचा तीळ
मात्र काहीसा अशुभ मानला जातो. आता पाहूया 11वा. इतर भागावरील तीळ. खांद्यावर असणारा तीळ माणूस व्यवहारी असण्याचं लक्षण आहे. असा माणूस इतर व्यक्तीशी मिळून मिसळून वागणारा आणि लवकर मित्र जोडणारा असतो. दंडावर तीळ असणं हे माणूस नम्र आणि शांत असण्याचं प्रतीक आहे. कोपरावर तीळ असण्याच्या व्यक्तींना भ्रमंती करणं आवडतं. मनगटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती काटकसरी असतात, तर बोटांवर तीळ असणारे हे प्रामाणिक असल्याचं लक्षण मानलं जातं. शरीराच्या विविध भागांवर असणाऱ्या या तिळांबद्दल असे अनेक समज श्रद्धासुद्धा आहेत. अर्थातच या बाबतीत विश्वास ठेवणं न ठेवणं हे प्रत्येकाच्या हाती आहे. त्यामुळं कुठल्याही अंधश्रद्धा पसरवणं या मागचा उद्देश नसून गैरसमज करून घेऊ नये. स्वामी सांगत आहेत की मनुष्याची सर्वात सुंदरता तर कशात असते ना, तर ती असते स्वभावामध्ये, त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या कर्मामध्ये. जर त्याचे कर्म चांगले असतील, जर त्याच्या वाणीमध्ये प्रेम असेल, दुसऱ्याला जिंकण्याची क्षमता असेल, तर तोच खरा सुंदर मनुष्य असतो. मग त्याच्यात तीळ पूर्ण शरीरावर असो की नसो, पण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुंदरता ही कर्मामध्ये असायला हवी, त्याच्या बघा नशीब त्याचे कसे असले तरी चालतील, पण ज्याच्या जीवनामध्ये कर्म श्रेष्ठ असतात, ज्याच्या जीवनामध्ये वैखरीमध्ये प्रेम असतं, ज्याच्या जीवनामध्ये अहंकार नावाचा राक्षस त्याच्या जीवनामध्ये नाहीसा झालेला असतो, तोच खरा मनुष्य असतो. ज्याचं जीवन पूर्णपणे मनुष्याचा धर्म जपण्यामध्ये जातो, तोच खरा मनुष्य आहे. स्वामींनी सांगितलं आहे की कपाळावर तीळ असणं किंवा इतर भागांवर तीळ असणं हा तर नशिबाचे संकेत असतात. पण जर तुमच्या जीवनामध्ये तीळ नसला, तुमच्या जीवनामध्ये असं काही संकेत नसतील, तर तुमच्याकडे एक मात्र मार्ग आहे की त्या मार्गामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करू शकता. तो मार्ग म्हणजे नामस्मरण. जर श्री स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली, तर भगवंताचं नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये या वैखरीमध्ये निर्माण केलं, तर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथे या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमच्या नशिबात नसेल ना, ते सुद्धा कसं मिळून जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण जिथे श्री स्वामी समर्थ असतात ना, तिथे काहीच कधी कमी पडत नाही आणि पडणार सुद्धा नाही. एकदा भक्ती करून बघा, एकदा हे नाम या वैखरीमध्ये घेऊन पहा. जेव्हा तुम्ही नाम घ्याल ना, तेव्हा तुमचं काही काळाचं जेवढं दुःख असेल ना, तेवढं एका क्षणामध्ये निघून जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. श्री स्वामी समर्थ.